आपण केला. आता आपण थर्ड प्रॉब्लेम करणार आहे. त्याच सेम एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 3. तो काय दिलाय तुम्हाला, तर ए दिलेला आहे 2 0 0 0 3 0 0 0 4 हे आपल्याला दिलेलं आहे ए. आणि विचारले काय, फाइंड मॅट्रिक्स एक्स सच दॅट, फाइंड मॅट्रिक्स एक्स सच दॅट ए एक्स इज इक्वल टू I3. म्हणजे ए या मॅट्रिक्सला एक्स या मॅट्रिक्सनी अशा प्रकारे मल्टिप्लाय करायचं आहे की येणारी मॅट्रिक्स ही I3 असेल. तर आय म्हणजे काय, तर आयडेंटिटी मॅट्रिक्स आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं आहे. आणि I3 म्हणजे काय, तर आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजेच युनिट मॅट्रिक्स, म्हणजेच I3 म्हणजे काय, तर युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. मग आता आपण आधी ते लिहूयात म्हणजे तुम्हाला ते जरा क्लॅरिटी येईल. आता I3 म्हणजे काय येणार, तर 1 0 0 0 1 0 0 0 1 हे तुमचं आहे, बरोबर आहे. I3 आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. आता ना इथे एक खूपच इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण आपल्याला एक्स ही मॅट्रिक्स टोटली माहीत नाही आहे, ती फाइंड आउट करायची. त्यामुळे त्याची ऑर्डर काय असणार ते पण आपल्याला माहीत नाही आहे. मग आता जो बेसिक पार्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये सारखा डिस्कस केला होता की प्रोडक्ट कधी पॉसिबल असतं आणि प्रोडक्ट करून येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर कशी काढायची, तर तिथे आपल्याला हे आता उपयोगी येणार आहे. कसं ते सांगतो तुम्हाला मी. आता एची ऑर्डर 3/3, बरोबर आहे. एची ऑर्डर 3/3 मी ते इथे लिहितो. एची ऑर्डर 3/3. एक्स मॅट्रिक्स अननोन आहे, आपल्याला माहीत नाही आहे, ऑर्डर माहीत नाही आहे, रोज पण माहीत नाहीत, कॉलम्स पण नाही आहेत. आणि ह्या दोघांचं प्रोडक्ट करून आलेली मॅट्रिक्स आहे I3. आता I3ची ऑर्डर काय, 3/3, बरोबर आहे. तर दोन मॅट्रिसेसचं प्रोडक्ट कधी पॉसिबल असतं, जेव्हा दोन मॅट्रिसेसचं प्रोडक्ट कधी पॉसिबल असतं, जेव्हा पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम्स आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो सेम असतील तरच प्रोडक्ट पॉसिबल आहे. जर A इंटू एक्स जर पॉसिबल आहे तर याचा अर्थ एचे कॉलम्स आणि दुसऱ्या एक्स या मॅट्रिक्सचे रो सेम असले पाहिजे 3, बरोबर आहे का, बरोबर आहे. म्हणजे आता काय झालं की पहिल्याचे कॉलम आणि दुसऱ्याचे रो सेम आले म्हणजे प्रोडक्ट पॉसिबल आहे. आणि येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर कशी असते मी तुम्हाला सांगितलं होतं, प्रोडक्ट होऊन येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर कशी असते सांगितलं होतं. तर पहिल्या मॅट्रिक्सचे रोज हे इथे येतात आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम इथे येतात. म्हणजे ह्याचे कॉलम्स काय असणार, 3. हे लक्षात आलं का बघा. पुन्हा एकदा सांगतो, पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो सेम असतील तरच प्रोडक्ट पॉसिबल आहे. जर मग पहिल्याचे कॉलम 3 असतील तर एक्सचे रोज 3 असले पाहिजे कंपल्सरी. आणि येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर कशी फाइंड आउट करतात, तर पहिल्या मॅट्रिक्सचे रोज आणि दुसऱ्याचे कॉलम्स. मग जर I3चे कॉलम्स 3 असतील तर एक्स याचे पण कॉलम्स काय असणार, 3 असणार. आलं लक्षात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे समजण्यासाठी की आपण कसं फाइंड आउट केलं ते. ओके. मग आता एक्स ही मॅट्रिक्सची ऑर्डर काय असणार आहे, 3/3. मग आता आपल्याला एक्स मॅट्रिक्स ॲझ्युम करताना त्याच पद्धतीने करावे लागेल. 3/3 ए आहे, I3 आहे आणि एक्स करायचं. आता एक्सला काय करूयात ना, आपण ॲझ्युम करूयात 3/3 म्हणजे मोठी मॅट्रिक्स आहे. A B C D E F G H I अशी आपली मॅट्रिक्स आहे, बरोबर आहे. आता काय होणार आहे, तर A इंटू एक्स इज इक्वल टू I3. ते मी इथे लिहितो. A इंटू एक्स इज इक्वल टू I3. एची व्हॅल्यू काय,
2 0 0 0 3 0 0 0 4 हे ए आलं. ऑर्डर 3x3. एक्स मॅट्रिक्स काय घेतली आपण आता कन्सिडर केली आहे, ए बी सी डी ई एफ जी एच आय, ही पण 3x3 आणि यांचं प्रोडक्ट आपल्याला I3 आहे. I3 म्हणजे आपल्याला माहिती आहे 1 0 0 0 1 0 0 0 1 असं आहे, बरोबर आहे. मग आता या दोघांचं प्रोडक्ट आपल्याला करायचं आहे. प्रोडक्ट करताना आता मोठी मॅट्रिक्स होणार आहे खूप इथे. फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम म्हणजे काय होणार, 2 इंटू ए प्लस 0 इंटू डी प्लस 0 इंटू जी. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. सेकंड कॉलम आहे, मग फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम, पुढचा एलिमेंट आला आपला 2 इंटू बी प्लस 0 इंटू ई प्लस 0 इंटू एच, हे आलं आपल्याकडे, बरोबर. फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम 2 इंटू सी प्लस 0 इंटू एफ प्लस 0 इंटू आय. इथे आपलं पहिले एलिमेंट झाले पहिल्या रोमधले. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम 0 इंटू ए प्लस 3 इंटू डी प्लस 0 इंटू जी, बरोबर आहे. सेकंड रो सेकंड कॉलम 0 इंटू बी प्लस 3 इंटू ई प्लस 0 इंटू एच. आता सेकंड रो थर्ड कॉलम 0 इंटू सी प्लस 0 इंटू एफ प्लस 0 इंटू सी 0 इंटू एफ प्लस 4 इंटू आय, बरोबर आहे, प्लस 4 इंटू आय. आता आपण हे एकदा फक्त क्रॉस चेक करूयात, बरोबर केलं का. सेकंड रो फर्स्ट कॉलम 0 इंटू ए प्लस 3 इंटू डी प्लस 0 इंटू जी. सेकंड रो सेकंड कॉलम 0 इंटू बी प्लस 3 इंटू ई प्लस 0 इंटू एच. आणि सेकंड रो थर्ड कॉलम 0 इंटू सी प्लस 3 इंटू एफ. हां, इथे चुकलं आहे बघा, इथे 3 पाहिजे, 3 इंटू एफ आणि 0 इंटू आय, कारण सेकंड रो थर्ड कॉलम ना, तर 0 इंटू आय पाहिजे, हे पण चुकलं इथे. 3x3चं करताना ना बऱ्याच वेळा हे गडबड होते, कारण खूप एलिमेंट्स आहेत. आता पुढचं थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम 0 इंटू ए प्लस 0 इंटू डी प्लस 4 इंटू जी. थर्ड रो सेकंड कॉलम 0 इंटू बी प्लस 0 इंटू बी प्लस 0 इंटू ई प्लस 4 इंटू एच. थर्ड रो सेकंड कॉलम 0 इंटू बी 0 इंटू ई आणि 4 इंटू एच, बरोबर. आता थर्ड रो थर्ड कॉलम 0 इंटू सी प्लस 0 इंटू एफ प्लस 4 इंटू आय. ओके. दिस इक्वल टू आपल्याला काय दिलेलं आहे, दिस इक्वल टू ही युनिट मॅट्रिक्स ना, ती आपल्याला लिहायची 1 0 0 0 1 0 0 0 1. आपल्याला सॉल्व करायचं. आता हे पुढे आपण सॉल्व करत जाऊयात. आपल्याला फायनली काय काढायचं आहे, एक्स
म्हणजे थोडक्यात हे सगळे एलिमेंट्स फाइंड आउट करायचे आहेत ABCD. तर इथे काय होतं ना बघा, 2 इंटू A 2A, 0 इंटू D 0, 0 इंटू G 0 पहिला एलिमेंट, 2 इंटू B 2B, प्लस 0 इंटू E 0, प्लस 0 इंटू H 0, हा एलिमेंट 2 इंटू C 2C, प्लस 0 इंटू F 0, प्लस 0 इंटू I 0. ज़ीरो इंटू A 0, प्लस 3 इंटू D 3D, प्लस 0 इंटू G 0, 0 इंटू B 0, 3 इंटू E 3E आणि 0 इंटू H 0. इथं 0 इंटू C 0, प्लस 3 इंटू F 3F, प्लस 0 इंटू I 0, 0 इंटू A 0, प्लस 0 इंटू D 0, प्लस 4 इंटू G 4G, 0 इंटू B 0, प्लस 0 इंटू E 0, प्लस 4 इंटू H 4H, इकडे 0 इंटू C 0, प्लस 0 इंटू F 0, प्लस 4I इज इक्वल टू आपले एलिमेंट्स काय आले 1 0 0 0 1 0 0 0 1, हे इथपर्यंत आलं बरोबर. आता पुढे काय होणार आहे आपल्याला, तर 2A इकडे आलं 2B, इकडे आलं 2C बरोबर आहे, हे आलं 3D 3E 3F, हे आलं 4G 4H आणि 4I इज इक्वल टू काय आलं, तर 1 0 0 0 1 0 0 0 1. आता शेवटची स्टेप, ही जी लेफ्ट हँड साईडची मॅट्रिक्स आहे ती पण 3/3 आहे आणि राईट हँड साईड म्हणजे इक्वल टूच्या इकडची जी मॅट्रिक्स आहे ती पण 3/3 आहे. दोन मॅट्रिसेस इक्वल आहेत, ऑब्वियस आहे, त्यांची ऑर्डर पण सेम आहे आणि त्यांचे रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स पण काय असणार, सेम असणार, त्यामुळे आपण ते इक्वेट करू शकतो. म्हणजे आपण काय लिहिणार बघा, 2A इज इक्वल टू 1 बरोबर आहे, 2B इज इक्वल टू 0, 2C इज इक्वल टू 0, 3D इज इक्वल टू 0, 3E इज इक्वल टू 1, 3F इज इक्वल टू 0, त्यानंतर 4G इज इक्वल टू 0, 4H इज इक्वल टू 0 आणि शेवटचं पार्ट 4I इज इक्वल टू 1. आणि लक्षात 9 एलिमेंट जे आहेत ते रिस्पेक्टिव्ह सेम असणार. मग आता एचा आन्सर काय, तर 2A इज इक्वल टू 1 म्हणजे A इज इक्वल टू 1/2 ए आलं, 2B इज इक्वल टू 0 म्हणजे B इज इक्वल टू 0/2 0, 2C इज इक्वल टू 0 म्हणजे C इज इक्वल टू 0/2 म्हणजे 0, 3D इज इक्वल टू 0 म्हणजे D इज इक्वल टू 0/3 म्हणजे 0, 3E इज इक्वल टू 1 म्हणजे E इज इक्वल टू 1/3, 3F इज इक्वल टू 0 म्हणजे F इज इक्वल टू 0/3 म्हणजे 0, 4G इज इक्वल टू 0 म्हणजे G इज इक्वल टू 0/4 म्हणजे 0, 4H/0 4H इज इक्वल टू 0 म्हणजे Hची व्हॅल्यू 0/4 म्हणजे 0 आणि 4I इज इक्वल टू 1 म्हणजे Iची व्हॅल्यू 1/4. म्हणजे आपले सगळे ABCDEFGH I हे आले, 9 एलिमेंट्स आले आणि आपल्याला तेच पाहिजे कारण आपल्याला मॅट्रिक्स काय फाइंड आउट करायची, X. मग X मॅट्रिक्स आपण काय लिहिली होती, ABCDEFGHI. मग एचा आन्सर 1/2 0 0 0 1/3 0 आणि 0 0 1/4. हे तुमचं काय आलं, आन्सर आलं.
बरोबर आहे. एक्स ही मॅट्रिक्स तुम्हाला आली कारण आपल्याला त्यांनी विचारलं होतं की फाइंड मॅट्रिक्स एक्स सच दॅट ए एक्स इज इक्वल टू I3. म्हणजे ए या मॅट्रिक्सला जर या एक्स या मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केलं तर येणारी मॅट्रिक्स काय असणार आहे आपली, तर आयडेंटिटी मॅट्रिक्स आपल्याला ती असेल. इथपर्यंतचा पार्ट लक्षात आला.